घटनेच्या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांबाबत लासलगाव ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकामी बैठक संपन्न। कळवण शहरात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर लासलगाव ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर आली असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत मोकाट जनावरांच्या गंभीर समस्येवर चर्चा करण्यात आली। लासलगावात जवळपास 500हून अधिक मोकाट जनावरे असल्याची माहिती मिळत आहे। त्यात गाय, बैल, सांडे, वासरे आहेत। लासलगाव जवळ गोशाळा आहे, परंतु येथे जनावरांसाठी मर्यादा असून जनावरांना सांभाळण्याचा दररोजचा खर्च मोठा असल्याने सदर बाब ही खर्चिक स्वरूपाची आहे। मोकाट जनावरांमध्ये काही लहान वासरे असून ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांना सदर वासरे घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येणार आहे। भविष्यात सदर वासरांचा उपयोग शेतकऱ्यांना शेती कामासाठी होईल। मोकाट फिरणाऱ्या जनावरांमध्ये काही जनावरांच्या कानाला बॅच असल्याबाबतही चर्चा झाली असून ज्या कोणाच्या मालकीची ही जनावरे असतील त्यांना कळवून सदरची जनावरे ही आपापल्या घरी घेऊन जाण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे। वरील सर्व बाबींची उपाययोजना करून देखील जी काही जनावरे राहतील त्यांना पकडून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली जंगल परिसरात सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। बैठकीत सरपंच योगिता पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय बाविस्कर, जयदत्त होळकर, सचिन होळकर, अफजल शेख, योगेश पाटील, दत्ता पाटील, बाळासाहेब दराडे, अमोल थोरे, राजेश कराड, विशाल पालवे, संदीप उगले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लासलगावातील मोकाट जनावरांची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव बघता ग्रामपंचायतीने याबाबत गांभीर्याने व तातडीने पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे। फक्त बैठक चर्चा हे सोपस्कार नको, प्रत्यक्ष कृती हवी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे।